दीपक बुडवाला. स्वप्नील भाऊच्या पाहून दिसून राहिला. चर्चा केली परिस्थिती डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे. अशात बाकी बऱ्याच ठिकाणी मला मार लागला मार लागल्यामुळे पोटाला आणि डोक्याला आपल्या छातीला थोडा हल्ला करणारे नेमके कोण होते सर? हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण घेत असतात. पारनेरमधलेच काही गुन्हेगार कोण त्यांचे नाव पण आरोपी थोडा भाग निष्पन्न झालेले. पोलीस स्टेशनला अरे तू स्वप्नील बुम नीट झालं ना पुढे काय ना ते 24 तास कोणा काय राजकारण हा खेळ. तुम्हाला विजय बुम बाहेर घे ना नंतर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे. यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंत काही स्टेटमेंट पहा तुम्ही, त्यांचे निवडणुकीचे भाषणं पहा. म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही. ह्या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी येते आणि खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही. त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही, कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली, फिर्यादच दिली नाही तर ती तरी कशी दाखल करते. त्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे. असं शांततेचं आवाहन करण्याचे काय पार्लरमध्ये नाही. कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे. परंतु कुठला पण पक्षाचा असो कार्यकर्ता असो किंवा कुठल्याही संघटनेचा असो. काश्मीरमध्ये वारंवार घडतायत घटना अशा नाही. कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो. मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पारनेरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा, कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे. कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे, नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो. हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित कट होता का? पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अद्यापर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीत. विखे समर्थक होते. समर्थक कुठला असू का कुणी पण असू, आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे. म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार. राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन द्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्त्वाची.